आत्ताची जी स्टेज आली आहे की जिथं झाडं आमची जगलेली आहेत त्या स्टेजसाठी आम्ही थांबलो होतो. आता क्रेडाईशी आम्ही कॉन्टॅक्ट करणार आहे की सगळ्या बिल्डर लॉबीला वी वूड लाईक टू इन्व्हॉल्व देम. तर त्यांच्याशी आम्ही करणार आहे. पण सगळ्यांचं हेच मत असतं ना, जगत नाहीत, तर आम्ही फिजिकली घेऊनही जाऊ सगळ्यांना की जगली आहेत आणि आम्ही जगून देऊ. ते तर तुमच्यावर डिपेंड आहे. आता तुम्ही कसं सगळ्यांना इन्व्हॉल्व करता, तुम्ही कसं सगळ्यांना रिअलाईज करवता की झाडं किती इम्पॉर्टंट आहेत आणि ऑक्सिजनशिवाय आपली अवस्था काय असणार आहे. तर हे तुमच्या हातात, सगळ्यांच्या हातात आहे. आणि मला खूप कमी लोक गांभीर्याने ह्या विषयाकडे पाहतात असा एक्सपिरियन्स आहे. मी सोसायटीचा कुठलाही स्ट्राटा म्हणजे थोडंसं मला दुःख होतं की सगळे नुसतं कामाच्या मागे नाही तर पैशाच्या मागे नाही तर इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंटच्या मागे जास्त आहेत आणि जे सगळ्यांसाठी रिक्वायर्ड आहे त्याच्याकडे थोडं कमी लक्ष जातं. तर त्याच्याकडे थोडं जास्त लक्ष सगळ्यांचं गेलं तर लाईफ स्मूथ जाणार. म्हणजे वी वोंट हॅव टू फाईट पुढची नेक्स्ट वॉर. सगळे म्हणतात पाण्यावरून होणार, नेक्स्ट वॉर ऑक्सिजनवरून होणार. ती वेळ कशाला येऊन द्यायची. तर किती जिथं झाडं कापल्या जात आहेत, आम्हाला सगळ्यांना झाड खूप खूप जास्त आवडतात आणि जिथं जिथं कापणारे त्याच्यापेक्षा आम्ही इन्सिस्ट करतो की ते ट्रान्सप्लांट. आणि केतन आणि निलेश हे एक्सपर्ट्स आहेत. म्हणजे कुठली झाडं जगणार आणि कुठली नाही जगणार हे त्यांना खूप 1993 पासूनचा एक्सपिरियन्स आहे. तर म्हणजे ते इझिली सांगू शकतात. तर आपण साईट सर्वे आधी करतो. साईट सर्वे केल्यानंतर मग कुठली जगणार कुठली नाही जगणार. फक्त आमची अशी रिक्वेस्ट असते की कुठलीही डेव्हलपमेंट होताना आम्हाला म्हणजे आधी कळलं तर मग काही उपयोग असतो. सगळी खोदाई झाली, अगदी खूप अवघड झालं काम आणि त्याच्यानंतर मग आम्हाला इन्व्हॉल्व झालं आणि लगेच आम्हाला सांगितलं चला जरा 10 दिवसात करून टाका. ते 10 दिवसात होत नाही आणि झाड जगत नाही. तर आम्हाला फक्त वेळ पाहिजे. म्हणजे आम्ही कॉर्पोरेट्सला नाहीतर आम्ही इंडिव्हिज्युअल्सला पण, आता समजा तुमची सोसायटी आहे तर आम्ही तुम्हाला अशी रिक्वेस्ट करू की तुमच्या सोसायटीत आम्ही येऊन झाड ते लावू शकू. आता सहजासहजी कोणाला 100 वर्षाचं झाड नाही तर 200 वर्षाचं झाड असं नाही मिळणार, सॅपलिंग्स मिळणार. तर आम्ही तुमच्या सोसायटीत येऊन लावू की तुमच्या सोसायटीमधले सगळे नाही तर ठराविक लोक त्या झाडांचं देखरेख करू शकतील. फर्स्ट ट्राय आपला असा आहे की जिथून काढतो त्याच्या जवळच लावू, म्हणजे ते जगण्याचे चान्सेस खूप आहेत. जर तसं असलं तर खूप छान, नसलं तर आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना जर हे माहिती असलं आणि त्यांनी जर ती अडॉप्ट केली त्यांच्या सोसायटीमध्ये, शाळेत आहे, कॉलेजेस आहेत, हॉस्पिटल्स आहेत, कुठल्याही बिल्डिंग्स आहेत जिथं त्यांना वाटतं की तिथं देखरेख करू शकतील, तिथं आम्ही हॅपीली प्लांट करू शकू. जवळ असलं तर लाईक आय सेड खूप चांगलं. आतापर्यंत तर RM धारीवाल फाउंडेशननी स्वतःचे फंड्स वापरलेले आहेत. जवळजवळ ₹1,00,00,000 आपण आपले फंड्स युटिलाइज केलेले आहेत. सरकारकडून जर हेल्प मिळाली नाही तर कॉर्पोरेट्सकडून मिळाली, बिल्डर्स लॉबीकडून मिळाली तर जास्त झाडं वाचू शकतील. हे म्हणजे इझिली पॉसिबल आहे. सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट असली, कारण डेव्हलपमेंट ज्या स्पीडनी होती आहे सगळे इन्व्हॉल्व झाले तरच म्हणजे एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह आउटकम येऊ शकणार आहे. प्लांट केलेली झाडं कोणकोणत्या भागातली आहेत आणि किती कालावधी प्लांट करायचं हे आम्ही म्हणजे सुरू झालं आहे ओव्हर 6 months चालू आहे ही प्रोसेस. आणि आम्ही रिंग रोडपासून सुरू केली होती, रिंग रोड, आणि मग त्यावेळेस MSRDC बरोबर हे सुरू केला उपक्रम. आणि त्याच्यानंतर मग PMC आणि PWDमध्ये जिथे जिथे रोड वायडनिंगची कामं चालू होती तिथे तिथे पार्टली आम्ही इन्व्हॉल्व झालो होतो. तर आता थोडंसं जास्त वेगाने व्हायची इच्छा आहे. आता फ्युचरमध्ये कोणते एरिया घेणार? जे देणार ते घेणार.